नमस्कार. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज सकाळपासूनच खूप लगबग सुरू होती. खळ्यात कचरा काढला, सगळं साफ केलं. शेण कालच सारवलेलं, आज काही गडबड नको म्हणून. आपण त्याच्यावर सगळी रांगोळी वगैरे काढायची होती ना बऱ्यापैकी, तर मग आता ती सगळी रांगोळी वगैरे सकाळी काढली. खूप वेळ लागला पूर्ण घरात सगळीकडे रांगोळी काढायला. पण मग त्याच्यानंतर अंघोळ वगैरे केली, साडी नेसली. खरं तर नऊवारी रॉयल साडी नेसायची होती, पण येते कुणाला इथून सुरुवात. मग काय यूट्यूब लावलं आणि एक छोटासा प्रयत्न केला साडी नेसायचा. रॉयल तर आली नाही, पण जशी कशी आली तशी नऊवारी म्हणून घेतली आणि मग तीच ठेवली, कारण चेंज करायला वेळ नव्हता. नंतर पप्पांनी तोपर्यंत इथे मस्तपैकी फुलांचा हार बनवला. दरवर्षी तेच हार बनवतात आणि खूप छान हार बनवतात. पप्पा इकडे सगळं करेपर्यंत मी वस्त्र बनवली, त्याच्यानंतर गंध उजवलं. प्रणव म्हणजे माझा छोटा लहान भाऊ, तो गुढीसाठीची काठी आणायला गेला होता, ती तो घेऊन आल्यानंतर ती पुसली छानपैकी, जिथे ठेवणार ती जागा साफ केली. कलशाला असं हळद कुंकूने सजवलं, कारण हाच नंतर कलशवरती लावायचा असतो. प्रणवने तोपर्यंत बाकी गुढीची सगळी तयारी केली आणि हे सगळं होईपर्यंत मम्मी किचनमध्ये जेवणाच्या तयारीला लागली होती. पण तिने सक्त ताकीद दिली होती की मी इकडे जेवण बनवते, मला अजिबात तुमचा डिस्टर्बन्स काही नको आहे, त्याच्यामुळे इथे व्हिडिओ बनवायला येऊ नकोस. त्यामुळे मी काही जायचा तिकडे प्रयत्न केला नाही, हिंमतही नाही. जेवणाचा कोणता व्हिडिओ माझ्याकडे नाही. पण आज छानपैकी ओल्या काजूची उसळ बनवली होती, शिरवाळे बनवले होते आणि रस बनवला होता. जेवण मस्त होतं. सगळी तयारी झाल्यानंतर जिथे गुढी उभारायची तिथे छानपैकी रांगोळी काढून घेतली, स्वस्तिक काढलं, पाटाच्या भोवती रांगोळी काढली. पप्पांनी आणि प्रणवने मस्त गुढी सजवली. तोपर्यंत आम्ही जेवण करत होतो, सगळं आवरत होतो. तुम्हाला माहिती आहे ना, एखाद्या भारतीय फॅमिलीमध्ये जेव्हा एखादा सण असतो तेव्हा किती गडबड असते, लगबग असते, काहीतरी गोंधळ होतो. नंतर मग तो गोंधळ ॲडजस्ट करायचा, हे करायचं ते करायचं, सगळा गोंधळ. पण त्यातच खरी मज्जा येते, सगळी फॅमिली एकत्र येऊन मस्तपैकी काहीतरी आपण एक सण साजरा करतो आहे. एक छान वाटतं, डेली रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं आहे. खूप मस्त वाटलं. नवीन वर्ष सुरू झालं आहे, सगळ्यांना सुखाचं, समाधानाचं, आरोग्याचं आणि आनंदाचं जावं. गुढीला इकडे नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही जेवणाला सुरुवात केली. धन्यवाद.